हाय, मी नीलम. आज आपल्या बोलकी पुस्तके आणि सप्तरंग 594 या चॅनलवर आज आपल्याकडे आलेले आहेत. आपल्याकडे गेस्ट अपर्णा पाटील मॅडम. नमस्ते मॅडम. या मॅडम प्रोफेसर आहेत आणि KIT कॉलेज आणि विवेकानंद कॉलेज दोन्हीकडे, आणि शिवाय त्यांना लिखाणाची आवड आहे. त्यांनी बरीच पुस्तकं लिहिलेली आहेत. तर त्या संदर्भात आपण आता त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्यामुळं मी तुमची खूप आभारी आहे. आणि मला नक्कीच आवडेल की तुमच्याकडून सगळं जाणून घ्यायला, कारण एवढ्या छोट्या वयामध्ये एवढ्या मोठ्या लेखिका आणि इंग्लिशमध्ये लिहिलेली पुस्तकं, आणि आता एका पुस्तकाला त्यांच्या इंग्लिशमधून त्याला खास मराठीमध्ये करा म्हणून त्यांना सांगितलं गेलं आणि म्हणून त्यांनी त्याच्यासाठी मराठीमध्ये केलेलं आहे. तर आपण हे सगळं त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. तर तुम्ही तुमचं काय शिक्षण झालं आणि तुम्हाला ही लहानपणापासून आवड होती की काय, कसं काय तुम्ही याच्याकडे वळलात, याबद्दल आपल्या सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा. नमस्ते. मी पहिल्यांदा नीलमताईंचं थँक्यू. आय एम व्हेरी थँकफुल टू हर की त्यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली आणि तुमच्याबरोबर मला तुम्हाला सर्वांना मला भेटायची संधी दिली, त्यासाठी मी त्यांचे पहिले आभार मानते. आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी एक शिक्षिका आहे, मी प्रोफेसर आहे आणि मी विवेकानंद कॉलेजमध्ये MCOMला शिकवते आणि KIT कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजचे मॅनेजमेंटचे विषय घेते. मी दोन्हीकडे व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून काम करते आणि मी लिखाणही करते. खरं सांगायचं झालं तर लिखाण ही माझी लहानपणाची काही ॲम्बिशन नव्हती. हे माझ्याबरोबर ॲक्सिडेंटली घडलं. कसं झालं, ॲक्च्युली माझी जी भाची आहे, माझी बहिणीची मुलगी, ती जेव्हा लहान होती, आता ती मोठी झाली, आता 12वीला आहे. अच्छा. जेव्हा ती लहान होती तेव्हा तिला गोष्टी ऐकायला खूप आवडायच्या. आणि झोपताना मुलांना आवडतातच. आणि झोपताना मी तिला गोष्टी सांगायच्या. मग मी गोष्टी कुठल्या सांगायच्या, मला ज्या आजींनी सांगितल्या होत्या त्या मी तिला सांगायचे. तर एक दिवस असं आलं की माझ्या गोष्टी संपल्या, मला नवीन सांगायला काय मिळालं नाही, म्हणून मी स्वतःच्या गोष्टी तयार करायच्या. अरे वा, असं झालं. मग तिचा वाढदिवस आला. मग तिची आई म्हणजे माझी बहीण ती मला म्हणाली की तुला लिहून का गोष्टी देत नाहीस. तर मी त्या सगळ्या गोष्टी लिहिल्या आणि तिला बर्थडे गिफ्ट केलं एक पुस्तक. माझे वडील म्हणाले की आपण हे पुस्तक पब्लिश करून बघूया का. असं झालं. मग ते माझं पहिलं पुस्तक पब्लिश झालं. किती छान ना आयडिया, मस्तच. आणि ते लोकांना आवडलं. असंच मला परत सुचत गेलं आणि मग मी हळूहळू लिखाणाकडे वळत गेले. असं झालं. मस्तच. आणि मग म्हणजे आता किती वर्ष झालं तुम्ही आता हे लिखाण करताय? तरी मला वाटतं एक 8 वर्ष झाले. ओके, 8 वर्ष झाले. तुमचं बाकीचं कॉलेज सगळं सांभाळून लिखाण, आणि त्याच्यात एवढी पुस्तकं, बापरे. आणि इंग्लिश मधली पण. मग त्याला पण आता तुम्हाला ते सगळे विषय वगैरे कसे काय सुचत गेले? तुमच्या वाचनामुळे, कोणाच्या प्रेरणेमुळे, का कोणी काही सजेस्ट केलं, म्हणजे काहीतरी ऍक्सिडेंट घडतो आणि माणसाला सुचतं. मोस्ट ऑफ द बुक्स मी लिहिलेले आहेत ते माझ्या रिअल लाईफ एक्सपिरियन्सेस मध्ये लिहिलेले आहेत. असं आहे, म्हणजे डिटो लाईफ मधल्याच गोष्टी आहेत असं नाही आहे, पण इन्स्पायर्ड बाय माय लाईफ असं आहे. मग मला पुस्तकाची, वाचनाची पण खूप आवड आहे आणि पुस्तकं वाचल्यामुळे पण मला बऱ्याच कल्पना सुचल्या. मला आयुष्यात बरेच व्यक्तीही आले, त्यांच्यापासून मला प्रेरणा मिळाली. असे इट इज अ मिक्स ऑफ ऑल. या तिन्ही गोष्टींमुळे मी पुस्तकं मला लिहायला प्रेरणा मिळाली. ओके ओके ओके. मग त्याच्यामध्ये आता म्हणजे स्टार्ट तुमचं पहिलं कुठलं पुस्तक आलं? माझं हे पुस्तक आलं करत गेला जे माझ्या भाचीसाठी लिहिलं मी. काय पुस्तकाचं नाव? पुस्तकाला दियाज बॅग फुल ऑफ स्टोरीज. ओके. त्यातली एक मेन कॅरेक्टर असते दिया म्हणून. अच्छा. तर तिची गोष्ट आहे ही. ओके. आणि अशा मी शॉर्ट स्टोरीज लिहिल्या. ते तिच्या पहिल्या वाढदिवसा दिवशी लिहिल्या आणि मी पब्लिशही केलं. आणि एका वर्षानंतर मी त्याचा सेकंड पार्ट पब्लिश केला. असं झालं. हे फर्स्ट आणि सेकंड पार्ट मुलांसाठी खास मुलांसाठी इथून स्टार्ट केला त्यांचा. खूपच छान. हो. मग त्यानंतर मी PhD करत होते आणि PhD मी रुरल वुमेन वरती करत होते. ओके. तर मला 12 गावांचा माझा सर्वे होता. अच्छा. मग तिथल्या एंटरप्रेन्योर्सला मला भेटायला संधी मिळाली. मला असं वाटलं की ते खूपच चांगलं काम करतात आणि ते काम लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, म्हणून मी अशा 14 वुमन एंटरप्रेन्योर्स चूज केल्या आणि त्यांच्या लाईफ वरती मी गोष्टी लिहिल्या. असं रिअल लाईफ स्टोरी. अरे वा. त्याचं हे पुस्तक आहे, स्मॉल इज द न्यू बिग. अच्छा. हे पुस्तक आहे, त्याच्यावरती मी लिहिलं. यामध्ये 14 एंटरप्रेन्योर्सच्या रिअल लाईफ स्टोरीज आहेत. अरे वा. हो. मग त्यांनी कसा उद्योग केला, लोकांना रिअल स्टोरीज तर आवडतात आणि हे तर आत्ताच्या ताज्या आहेत. आहेत, म्हणजे फार पूर्वी घडल्यात, 50 वर्षापूर्वी, 100 असं काही नाहीये.
त्यामुळे नक्कीच पुस्तक आवडेल सगळ्यांना. म्हणजे ह्या पुस्तका वाचल्यामुळे ना महिलांना प्रेरणा मिळेल की आपणही काहीतरी करू शकतो. आपण आपल्या स्मॉल इज द न्यू बिग. छोटं म्हणजे छोटं नाहीये, छोटं हे मोठं होऊ शकतं. अच्छा, त्याच्यावरती ते आहे. आणि मी तुम्हाला आताच सांगते की ह्या बुक्सचं सगळं जे आहे ना आपल्या ग्रुपसाठीच तुम्ही ह्या स्टोरीचं अभिवाचन करा. हो हो हो, चालेल चालेल, काही हरकत नाही, मला आवडेल. आणि कारण रिअल स्टोरीज आहेत, रिअल स्टोरीज तेही आवडेल आवडेल आवडेल. त्यानंतर मग मी शॉर्ट स्टोरीज लिहिल्या. अच्छा. आणि त्याचे आता माझ्याकडे कॉपीज नाही आहेत, संपल्यात सगळ्या. त्याचे एडिशन आता नवीन पब्लिश करायचे. नाव काय होतं? एंगेजिंग स्लाइस ऑफ लाईफ. ओके. त्या माझ्या लाईफ मधल्या ज्या घडलेल्या गोष्टी होत्या त्याच्यावरती मी 7 गोष्टी लिहिल्या. त्याच्यावरती होतं ते. अच्छा. आणि त्यानंतर मग माझी मेन नॉवेल आली. म्हणजे मी नॉवेल अशी लिहिली नव्हती, शॉर्ट स्टोरीजच लिहिल्या होत्या. अच्छा. ही माझी पहिली नॉवेल कावेरी. कावेरी. ओके. मग कावेरी इज कम्प्लिटली इन्स्पायर्ड बाय माय लाईफ. ओके. असं आहे. म्हणजे एका मुलीवरती ती गोष्ट आहे. ते मुलीचं नाव आहे कावेरी. त्याच्यामध्ये मी बरेचसे आस्पेक्ट टच केलेले आहेत. एक म्हणजे मेंटल इलनेस. हा लोक अजूनही त्याच्या बाबतीत ओपनली बोलत नाही आणि सांगत नाहीत, तर त्याच्याबद्दल आहे. दुसरी म्हणजे आपल्या शरीर, आपण जसं दिसतो त्याच्यावरती काही लोक चेष्टा करतात, नावं ठेवतात, त्याच्यावरतीही आहे. मग त्याचा एखाद्या माणसावरती काय मानसिक परिणाम होऊ शकतो आणि त्याचं आयुष्य कसं बदलू शकतं याच्यावरती हे पुस्तक आहे. आणि एक आजार आहे एनोरेक्सिया नर्वोसा म्हणून. मग ते एनोरेक्सिया नर्वोसा झाल्यावरती त्या मुलीचं आयुष्य कसं बदलतं. मराठीमध्ये काय म्हणतात जनरली सर्वसाधारण? मला त्याचं मराठी माहिती नाहीये. म्हणजे ते कसं होतं की आपल्याला म्हणजे त्याचा आजाराचा मूळ असा आहे की जी व्यक्तीला तो आजार होतो तिला असं वाटतं की आपण आणखी बारीक झालं पाहिजे म्हणजे आपण छान दिसू, म्हणून ते मुद्दामून कमी खायला लागतात आणि खाल्लेलं बाहेर काढू लागतात. म्हणजे त्याच्यामुळे आपलं वेट वाढू नये, आपण जाड दिसू नये, बारीक दिसायचं ऑब्सेशन होतं त्यांना. तसंच या मुलीला होतं. त्याच्यामुळे तिच्या हातातलं तिचं आयुष्य निसटून जातं आणि ती परत ते कसं मिळवते आणि परत आपली स्वप्न कशी ती साध्य करते ह्याच्यावरती ते आहे पुस्तक कावेरी. हे पुस्तक जे आहे ते नॉवेल आहे पूर्ण. आणि ती नॉवेल लोकांना भरपूर आवडली. अच्छा. आणि लोकांचं असं डिमांड आलं की मराठीमध्ये तुम्ही लिहा. ओके. मग मला मराठी ट्रान्सलेटर भेटले, नितीन साळुंके म्हणून. एका कार्यक्रमामध्ये आम्ही भेटलो. मग त्यांनी मला सांगितलं की मी हे ट्रान्सलेट करू शकेन पुस्तक. मग त्यांनी ते ट्रान्सलेट केलं आणि त्याचं मराठी ट्रान्सलेशन आलं. ते आहे कावेरी मराठीमध्ये. हे आता 2025 ला झाले. अच्छा. नकारापासून स्वीकारापर्यंत. ओके. म्हणजे ती स्वतःला पूर्णपणे नकारलेलं असतं ते की मला आरशात बघितलं की मला मी आवडत नाही, ती लोकांना आवडत नाही, मी अशीच दिसते, माझ्यामध्ये हे दोष आहेत. पण कसे तुमचे ते बदल आले त्याच्यावर तुम्ही घेतलेले आहे. बरोबर. आणि ह्या पुस्तकाचं आणखी एक आपल्या ह्याच्या मी म्हणेन व्हिडिओच वैशिष्ट्य की ही तर रिअल स्टोरी आहेच आहे, पण रिअल स्टोरी ज्यांच्यावर आहे त्या पण इथेच आहे. म्हणजे असं तुम्हाला हे दुग्ध शर्करा योग फार कमी ठिकाणी मिळतो आणि आपल्या चॅनलला आज हा योग आलेला आहे. तर मला वाटतंय भरभरून सर्व लोकांनी याचा आस्वाद घेतला पाहिजे. आणि आपण पुढे आता ह्या मॅडमच्या टच मध्ये आलेलोच आहोत, तर आपण यांच्याकडून यातल्या स्टोरीज आणि हे आपल्याला सगळं पुढे येतच राहील. तर हे सगळ्यात तुमचं खरंच अभिनंदन आहे की इंग्लिश मधून तुमचं परत मराठीमध्ये आलं. आणि आपल्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांना जरा शेवटी इंग्लिश थोडं जडच जातं, त्यामुळे मराठीतलं वाचायला त्यांना सोपं आणि छान. त्यामुळे हे आम्हाला नक्कीच आवडलं, प्रश्नच नाही. आणि हे आहे अवेलेबल. अमेझॉनवर अवेलेबल आहे. ओके. आणि बाकी मग तुमचं ह्याचं प्रकाशन वगैरे लीना सोने मॅडमच्या हस्ते झालं? लीना सोने मॅडमच्या हस्ते मराठी प्रकाशन झालं. ह्याचं मराठी बुकचं लीना सोनीच्या हस्ते झालं. पुस्तक उषा थोरात मॅडम जे आरबीआयचे एक्स गव्हर्नर त्यांच्या हस्ते झालं आणि माया पंडित मॅडमच्या हस्ते झालं. ओके. दोघींच्या हस्ते झालं. आणि आता 2025 ला मी हे पुस्तक रिलीज केलं, कॉन्व्हर्सेशन्स विथ सर. हे एका टीचर आणि स्टुडंटच्या रिलेशनशिप बद्दल आहे. म्हणजे एक स्टुडंट एका शिक्षकाच्या लाईफ मधनं काय शिकू शकतो आणि त्याचं आयुष्य कसं त्याच्यामुळे तो घडवू शकतो त्याच्यावरती हे पुस्तक आहे. फिक्शन आहे, म्हणजे काल्पनिक आहे, पण त्याच्यामधनं आपल्याला लाईफ लेसन्स मिळतात, धडे मिळतात आपल्याला की कसं जगायला पाहिजे आणि काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे त्याच्यावरती हे पुस्तक आहे. अशी ही पुस्तकं आहेत. खूपच छान. एका वेळी एवढा अक्षरशः पुस्तकांचा गठ्ठाच्या गठ्ठा आहे. माणसाला एक स्टोरी वाचायला होत नाही 4 पानाची. इथे ह्या मॅडम
एवढी पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत, प्रकाशित झालेली आहेत, लोकांना आवडलेली आहेत आणि ट्रान्सलेशन झालेलं आहे. आणि हे फक्त एवढंच करतात असं नाही, तर ह्याच्याबरोबर त्यांचं कॉलेज आहे आणि तुम्ही ते लायब्ररी केली ती त्या संदर्भात थोडं आपल्या जरा सगळ्या लोकांना आपण सांगूयात. हो, माझं एक ट्रस्ट आहे, त्याचं नाव आहे रिफ्लेक्शन फाउंडेशन. मी जसं म्हणलं की माझी PhD होती ती रुरल वुमेनवरती होती. मग मला सर्वे करताना बऱ्याचशा महिलांचा इंटरव्ह्यू घ्यायची संधी मिळाली. तर त्याच्यावरनं मला असं कळालं की त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, त्यांच्यामध्ये गुण आहेत, पण ते बाहेर येत नाहीत. तर ते अंमलात आणायला त्यांना खूप अडचणी येतात. आणि मुख्य अडचण म्हणजे माहितीचा अभाव. तर मला असं वाटलं की आपण माहिती त्यांच्यापर्यंत कशी पोहोचवू शकतो. तर पहिला सगळ्यात मोठा सोर्स म्हणजे पुस्तके. तर मला वाटलं की आपण लायब्ररी फक्त महिलांसाठी आपण जर ओपन केली तर महिला धाडसाने तिथे येतील, म्हणजे मोकळेपणाने येतील. तर मला असं ठरवलं की आमचं जे मूळ गाव आहे वडंगी, कोल्हापूरच्या जवळ एक 6 किलोमीटरच आहे, तर तिथे आपण त्याचे एक्सपेरिमेंट करून बघावे असं मला वाटलं. पण मी फक्त महिलांसाठी लायब्ररी चालू केली. तिथे ऑलरेडी एक लायब्ररी होती, पण ती फक्त महिलांसाठी नव्हती. तर पुरुष तिथं असल्यामुळे महिला लायब्ररीमध्ये कधीच जात नव्हत्या. मग आता नुसतं महिलांसाठी केल्यामुळे यायला लागल्या. तर अशी मी लायब्ररी चालू केली आणि लायब्ररी चालू केल्यामुळे काय झालं, त्या पुस्तकं वाचायला लागल्या आणि त्यांच्या विचारांना चालना मिळाली. त्यांना कॅरेक्टर्स छान काम करताय तुम्ही. त्यांना स्वतःबरोबर तुम्ही सगळ्यांचं पण कसं पुढे जातील सगळेजण हे तुम्ही बघता, हे फार महत्वाचं आहे. नाही तर सध्याच्या जगामध्ये कसं आहे, सगळेजण पाय ओढायलाच बसलेले असतात. कोण पुढे निघाला ना तर तो मागे कसा येईल ही प्रवृत्ती असताना तुमची इतकी छान प्रवृत्ती आहे की तुम्ही आपल्याबरोबर सगळ्यांनाही पुढे घेऊन जातात. खूप छान. थँक्यू. मग पुस्तक वाचायला लागल्या, मग त्यांना दुसऱ्यांची आयुष्य कळाली. त्यांना कळालं की आपल्या आयुष्यातच फक्त अडचणी नाहीत, पण दुसऱ्यांच्या आयुष्यात पण अडचणी असतात, त्याच्यावरती कशी मात करता येईल. बऱ्याचशा बायोग्राफीज, ऑटोबायोग्राफीज मुळे त्यांना प्रेरणा मिळाली. सेल्फ हेल्प बुक्स मध्ये त्यांना कळालं की त्यांना कळलं की आपलं दुःख किती छोटं आहे. एक्झॅक्टली. अगदी असं वाटतं की बापरे सगळं मलाच. खरंय. आणि त्यांना सोल्युशन्सही मिळाले बरेचसे. असं ते आमचं आहे उपक्रम. आणि त्याच्या अंतर्गत आम्ही महिलांसाठी बरेचसे उपक्रम घेतो, लेक्चर्स ठेवतो, वर्कशॉप्स ठेवतो. आम्ही इंग्लिश स्पीकिंग कोर्सेस घेतले, हस्तकलाचे कोर्सेस घेतले. म्हणजे त्याच्याबरोबर तुम्ही सगळीकडून त्यांना सर्व गुण संपन्न करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता आमच्या आणि महिलांच्या मध्ये कसं गुण असतात, तुम्ही म्हणता तेच एक्झॅक्टली की सगळ्यांना ती संधी मिळत नाही. तुम्ही संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो आम्ही. बरोबर. 2013ला चालू केली, आता 2025 आहे, मग 12 वर्ष झाली. आणि किती 2000 पुस्तकं झाली. 2000 पुस्तकाच्या वरती आता पुस्तकं आहेत. आणि सुरुवात करताना पहिल्या दिवशी आमच्याकडे एनरोलमेंट 25 मेंबरची झाली. आता आमच्याकडे 600हून अधिक मेंबर आहेत. खूपच छान. आपण तिकडे सुद्धा एकदा व्हिजिट करू आणि ते पण आपण करू. त्याचाही व्हिडिओ जरूर आपण चालेल. आणि तुम्हाला आता ह्याच्याबरोबर आणखी एक आता दुग्ध शर्करा योगच म्हणायला पाहिजे, कारण मी ही लायब्ररीसाठी माझ्या आयुष्यात प्रचंड काम केलेलं आहे. साधारण एक 20 वर्षापूर्वी आम्ही जवळजवळ 2 लाख पुस्तकं गोळा केलेली. असंच तुमच्यासारखं सर्वे केलं. पण मी काय केलेलं, अगदी पहिलीपासून मॉन्टेसरी पासून PhD पर्यंतची सगळ्या क्लासची बुक्स लोकांच्याकडे पडून असतात, तर ती कोल्हापूरमध्ये वर्षभर सगळ्या लोकांच्याकडनं गोळा केली. आता आमचा ग्रुप होता, आम्ही 11 जणी होतो आणि अशा पद्धतीने आम्ही वर्षभर संकलन केलं. लोक अक्षरशः सांगायची, पोती भरून ठेवायची, तुम्ही इथनं घेऊन जावा. आणि मग आम्ही तशी संकलन केलं, मग त्याचं सॉर्टिंग केलं आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळीकडे सर्वे केला. आणि ज्या स्कूलला लायब्ररीची गरज आहे किंवा जिथे पुस्तकं पोहोचत नाहीत असं सर्वे करून त्याप्रमाणे तिकडे जाऊन प्रोग्राम करून सगळ्यांना वाटप केलं. वडगावच्या जवळची 2-3 गावं जास्त सिलेक्ट झाली त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मी फक्त पुस्तकं देऊन थांबले नाही, कारण पुस्तकं देऊन पुढे ती वाचली गेली पाहिजे, त्याचं झालं पाहिजे. तर आम्ही काय केलं, 8वी पर्यंतच्या मुलांसाठी वाचायचा म्हणजे महिन्यातून एक दिवस कार्यक्रम ठेवायचा. त्या दिवशी सगळ्यांनी ती गोष्ट सांगायची. आणि 1 महिना झाला की त्याच्यानंतर ती पुस्तकं 4थीची 5वीच्या वर्गातील 5वीची 4थीला येतील किंवा अबकडं असेल तर ती त्यांनी एक्सचेंज करायची. आणि त्याच्यानंतर 3 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी त्याच्यावर नाट्यछटा किंवा काहीतरी प्रोग्राम्स गॅदरिंग मध्ये तुम्ही बसवायचे. आणि ते सगळ्या टीचरना पण सांगितलं होतं की तुम्ही पण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हायचं आणि तुम्ही पण बुक्स वाचायचे. आणि 3 स्कूल अशा जवळ होत्या, 2-2 किलोमीटरच्या अंतर. तर त्यांना पण सांगितलं की नंतर वर्षांनी ही बुक्स तुम्ही तिकडे न्या, तुम्ही इकडे आणा. म्हणजे हे सगळं मी बसवून दिलं त्यांना आणि त्यांचा फॉलोअप ठेवला 3-4 वर्ष की ते करतात की नाही. कारण नुसतं देऊन आपल्याला दिलं म्हणून दाखवायचं करायचं नव्हतं.
आणि त्याच्यानंतर आजपर्यंत मी कायमच म्हणजे मला लोक अशीच ओळखतात की ही पुस्तकं गोळा करणारी बाई आहे. आजपर्यंत अशी पुस्तकं नेहमी गोळा. आता मागच्या वर्षीच आमच्या तिथेच मी जिथे राहते ना तिथेच एक लायब्ररी आम्ही करतो त्यासाठी गोळा केली. नंतर कदमवाडीला एक चालू झाली तिथे गोळा करून दिली. पन्हाळ्याजवळ आता एक जण झाली आहे तिथे पण 2-3 वर्षापूर्वी पुस्तकं गोळा करून दिली. म्हणजे मी स्वतःची नवीन पण आणून घालते आणि जी चांगली लोक आहेत ज्यांना माहिती आहे की माझं काम कसं आहे ते लोक नवीन पण आणून देतात. म्हणजे लायब्ररीला जेवढं होईल तेवढं काम मी करते. त्यामुळे हा एक आपल्या दोघींचा सेम योग आला. त्यामुळे ही एक एकदम छान तुम्ही भेटला तर त्यांना खूप म्हणूनच मी म्हटलं की आपण तिकडे सुद्धा नक्की जाऊ आणि तिकडे आपण एक छान कार्यक्रम करूया. तुम्हाला आज भेटून मला खरंच खूप छान वाटलं. आणि हे ऍक्टिव्हिटी सोडून अजून तुमच्या काही ऍक्टिव्हिटीज असतील तर आम्हाला तुमच्याबद्दल काही फारसं माहिती नाही तर तुम्हीच अजून सांगितलं तर आम्हाला नक्की आवडेल. म्हणजे आता म्हणजे मेन ऍक्टिव्हिटीज होतात त्या लायब्ररी अंतर्गतच होतात. बरोबर आहे. आणि भरपूर ऍक्टिव्हिटीज होतात. आम्ही आता मागच्या महिन्यामध्ये आम्ही कसं केलं होतं की स्वादिष्ट कोष्ट असा उपक्रम केला होता. म्हणजे महिलांनी एक नवीन पदार्थ शिकायचा. ग्रुप होता आमचा. 2 महिलांचं आम्ही नावं काढायचो आणि त्या नवीन पदार्थ तो कोणालाही येत नाही असा पदार्थ शिकवायचा. तिथं करायचा चुलीवरती करायचा. सगळ्यांना खाऊ घालायचं आणि एक गोष्ट सांगायची बोध देणारी. असं राऊंड बाय राऊंड होतं. असं आमचा एक राऊंड झाला. सगळ्या महिलाही तुमच्या ह्याच्यात सगळ्यात पार्टिसिपेट होतात. आणि दुसरं म्हणजे वाचन चालू असतं माझं. आणि मेन म्हणजे लिखाण मला खूप आनंद देतं. बरोबर. मला खूप मानसिक समाधान मिळतं. म्हणजे लिखाण आणि शिकवणं ह्या दोन्ही माझ्या आवडीच्या गोष्टी आहेत. म्हणतात ना की तुमचं पॅशनच तुमचं प्रोफेशन असेल तर तुमचं आयुष्य सुसह्य जातं, चांगलं जातं. माझ्या बाबतीत तसं घडलं आणि मी स्वतःला त्या बाबतीत खूप फॉर्च्युनेट समजते की जे मला आवडतं तेच मला करायची संधी. कारण हे काम फक्त बुद्धिवान लोकांचं आहे. लिखाण करायचं 4 ओळी सुद्धा खरडा म्हटलं तर कुणाला येत नाही. बरोबर. त्यामुळे एवढं साहित्य लिहायचं ही काही साधी गोष्ट नाहीये. ते परमेश्वराची देणगीच आहे ती. बरोबर. माझ्या आजी आजोबांचा आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद परमेश्वराची देणगीच आहे ती. आणि मग तुम्हाला वाचनामध्ये कशाची आवड आहे? म्हणजे कुठल्या टाईपची पुस्तकं तुम्हाला वाचायला आवडतात का असं काही नाही? असं काही नाही. मला जनरली सगळ्या प्रकारची पुस्तकं वाचनाची माझ्या आवड माझ्या वडिलांपासून आहे. तुम्ही पहिल्यापासूनच इंग्लिशच वाचन? इंग्लिश कसं झालं आमचं इंग्लिशमध्ये शिक्षण झालं पूर्ण आणि जॉब पण इंग्लिशमध्येच. म्हणजे शिकवायला मी लागले ते पण इंग्लिशमध्ये. त्यामुळे मराठीशी टचच झाला नाही. त्यामुळे सगळं इंग्लिशमध्येच. इंग्लिशचं सगळं लिटरेचर चांगलं आहे. पण मी एक प्रश्न विचारते तुम्हाला की म्हणजे मी पूर्ण मराठी वाचन इंग्लिश वाचले नाही असं नाही पण खूप अगदी लिमिटेड. तर माझं स्वतःच असं म्हणणं आहे इट्स मे बी रॉंग की मराठीमध्ये इतकं सुंदर साहित्य आहे इतकं सुंदर लिटरेचर आहे. तर मग इंग्लिश स्कूलला गेल्यानंतर आपण मराठीला मुकतो असं वाटतं का तुम्हाला? 100% माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे आणि मला त्यामुळे खूप अडचणीही आल्या. आता माझं जे काम आता जे होते लायब्ररीचं वगैरे त्याच्यामध्ये मला मराठी कॉन्व्हर्सेशन करावं लागतं. तिथं मला अडचणी येतात. बरोबर आहे. आणि मला हे वडील नेहमी सांगतात की तू मराठी वाचन पण कर. मी पण तुम्हाला हेच म्हणेन की तुम्ही एवढं छान काम करताय तर तुम्ही मराठीचंही ठेवा. आणि ह्याच्यावरून आणखी एक प्रश्न मला वाटतं जाता जाता असं सुटेल की लोकांना प्रश्न पडतो की अरे दाखवण्यासाठी लोकांना इंग्लिश स्कूलला मुलांना घालतात पण इंग्लिश आपण शिकू शकतो नक्की आपण कव्हर करू शकतो. तर मी तर सांगेन की ज्यांना साहित्याची आवड आहे आणि ज्यांना जगातलं सगळं नॉलेज वाचायचं असेल त्यांनी नक्की मराठी स्कूलमध्येच मुलांना घालावं. आणि आता तर पहिलीपासूनच इंग्लिश आलेलं त्यामुळे इंग्लिश नक्की चांगलं होतं. त्यामुळे ही भीतीच नको की इंग्लिश चांगलं होणार नाही. आणि मी तर सांगेन आणि माझ्या नातवंडांना पण मी मराठी स्कूलमध्येच घातलेलं आहे. त्यामुळे हा मुलांना खूप म्हणजे अगदी आपल्या कामवाल्या बायका सुद्धा मुलांना अरे परवडत नाही होत नाही तरी इंग्लिश स्कूललाच घालायचं. इंग्लिश आपण त्याच्या मागचं तुम्ही सगळंच बघितलं कल्चर तर त्यांना वाचन ते त्यांना कसं पाठांतर करूनच सांगायला पाहिजे. बरोबर असं होतं त्यांचं. मराठीचं वाचलं की कसं समजलेलं असतं आकलन झालेलं असतं आपली मातृभाषा. त्यामुळे त्याला वक्तृत्व करताना त्याला अडचणच येत नाही. म्हणजे हा एक प्रश्न झाला त्याच्यावर थोडासा सोपा सुकर झाला असं मला वाटतं. अर्थात हे मनी ध्यानी नसताना हा आपला विषय गेला. पण तुम्ही खरंच खूप छान करताय आणि आम्हाला आता हे मराठीत एक तर आलेलंच आहे आणि आता पुढचं पण तुम्ही इंग्लिश मध्ये कराल त्याची आम्ही मराठीची वाट बघणारच आहोत. आणि तुमची सगळी पुस्तकं मलाही वाचायला आवडतील आणि आपण आपल्या चॅनलवर सुद्धा सिरीज टाईप तुम्हाला ज्या पद्धतीने आपल्याला जमेल त्या पद्धतीने आपण आपल्या सगळ्या वाचकांना सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं काम करू. कारण त्याच्यामध्ये कसं आहे
की आपला फक्त ह्याच्यात व्हिडिओज काम करतो असं नाही, तर जे अंध आहेत किंवा जे म्हातारी माणसं आहेत ज्यांना वाचू शकत नाही किंवा पेशंट्स आहेत, तर ते काय करतात, आपला व्हिडिओ लावतात आणि ते ऐकतात. त्यामुळे त्यांना चांगलं साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं हे एक आपण चांगलं काम करतोय. बरोबर बरोबर. त्यामुळे त्यासाठी मला वाटते तुम्ही नक्की वेळ काढाल यासाठी आणि आपण हे आपलं काम असंच पुढे नेऊया. आणि तुमच्याबरोबर आज गप्पा मारून खूप छान वाटलं. तर आता हा तर आपला त्यांचा इंटरव्ह्यूचं सेशन झालेला आहे पॉडकास्टचा. तर आपण आता ह्या खास ह्या पुस्तकासाठी आपलं जे कावेरी बुक आहे मराठीमध्ये आलेलं आहे ते, तर ह्याचा पण आपण एक खास वेगळा स्पेशल व्हिडिओ बनवतोय. तर मी सगळ्यांना आवर्जून सांगेन की आपण या अपर्णा पाटील मॅडमचा तोही व्हिडिओ बघायचा आहे आणि तुम्ही बोलकी पुस्तके आणि सप्तरंग फायनान्स चॅनलच्या संपर्कात जरूर राहा. आणि अशा छान छान गोष्टी, व्हिडिओज, माहितीसाठी तुम्हाला नेहमीच त्याची तुम्हाला मेजवानी मिळणार आहे. तर अशाच आपण नवीन नवीन काही गोष्टी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. नमस्कार. नमस्ते. थँक्यू.